स्वरनाथ ब्रह्म या ठिकाणी चॅनल उपस्थित आहे। माझं सर्वांना सांगणं आहे, कृपया या चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि ऐका बर का, घंटी नक्की वाजवा। म्हणे ताई इथून तर थेट बिरोळ्यापर्यंत जेवढं काही शेत आहे म्हणे याच पट्ट्यात आहे बापाचं। मनात म्हटलं बापाचं काही नाही, बापाचं काही नाही, पण तू तर बापाचा आहे ना। विठ्ठल विठ्ठल जे अज्ञान तुमच्या आमच्या पाठीमाग लागले, हे माझं ते माझं, परंतु संत महात्मे सांगतात नाही रे नाही कुणाचे कुणी, या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही, व माता व पिता कोणीच कुणाचं नाही। म्हणून हे अज्ञान तुमच्या आमच्या पाठीमाग लागले, या अज्ञानामधून जागा होण्याकरता आपल्याला ऐकायचंय काय? अजून पुढे जाऊन सांगू का? विचार सागर रहस्य ग्रंथाच्या भाषेमध्ये सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होण्याकरता ऐकायचं ते कीर्तन। विठ्ठल विठ्ठल आता कळालं ना? अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की अकारण कारण करुणावृणालय भक्तवांच्या कल्पतरू षडगुण ऐश्वर संपन्न अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तथाच वैराग्य मूर्ती रास रसज्ञ जगद्गुरु तुकाराम महाराज तथाच आनंदी वल्लभम मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज तथाच मम गुरुवर्य एतेषां सर्वेषां संतानां आशीर्वादं प्राप्तम् अद्य एषः व्यासपीठे इदानी अत्र मम कीर्तनस्य प्रारंभ करोमि। विठ्ठल विठ्ठल कळली का कोणती भाषा होती ती? तेलुगू, गुजराती, संस्कृत। बघा आमचे गुरुवारी आम्हाला सांगतात की बाबा संस्कृत ही देववाणी आहे, तिचा वापर आपण केला पाहिजे असो। विठ्ठल विठ्ठल सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र जिरी या ठिकाणी गेल्या 21 वर्षापासून चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि आज या सप्ताहाचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाचे कीर्तन पुष्प मज पामराकडे आलं ही माझं मी मोहत भाग्य समजते। कारण बघा तुम्ही सर्व माझ्यापेक्षा ज्ञानी आहात, वयोवृद्ध आहात, कारण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी या ठिकाणी उभी आहे। म्हणून तुमच्या समोर एका अज्ञान बालिकेने मी काय बोलावं हा माझा अज्ञानपणा आहे। पण तुका म्हणे मज धाडिले निरोपा तर भगवंताचा निरोप घेऊन आले आणि तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोच करण्याची आज्ञा मला माझे गुरुजी वृंदावन निवासी बालाजी गुरुजी यांनी दिली। म्हणून गुरुवरांची आज्ञा शिरसावंत मानते। आणि बघा आपल्या या कार्यक्रमाकरता समजा आपण जर एखादं चित्र काढलं, चित्र काढल्यानंतर त्यामध्ये आपण जर रंग भरला नाही ते कसं दिसतं? विचित्र, बरोबर ना? चित्र कसं दिसतं? विचित्र। तसं आपल्या या कार्यक्रमामध्ये या कीर्तनामध्ये रंग भरण्याचं काम जे करताय ते सर्व आपल्या परिसरातील गुणीजन मंडळी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल बघा सेवेकरता निवडलेला अभंग कुणाचा आहे? सकाराम तात्याचा, कुणाचा? तुकोबरायांचा। आणि अभंग तुकोबरायांचा असल्या कारणानं म्हणजे तुकोबराय कोण होते, त्यांचा अधिकार काय होता हे तुम्हा आम्हाला कळणं गरजेचं आहे। बघा जगद्गुरु तुकाराम महाराज कोण होते मी सांगून जाईल तुम्हाला। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे भगवान परमात्म्याच्या मुकुटामधून पडलेला एक हिरा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय। अहो कोण तुकोबराय? ज्या तुकोबरायांचं नाव ऐकल्यावर यमाला थरथर कापावं। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यमाच्या अंगाला कंप सुटावा एवढा अधिकार माझा तुकोबरायांचा होता। अहो कोण तुकोबराय? ज्या तुकोबरायांची दुश्मन स्तुती करावी आणि म्हणावं तू गीता तुलनेसी Hey!
जीवनाचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ. तुकाराम ज्या तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला चालायला शिकवलं, वागायला शिकवलं, ते माझे जगद्गुरु तुकोबर आहे. आणि त्या तुकोबरायांचा अभंग असे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. जन्माला येण्याकरता भाग्य असावं लागतं असं मी सांगत नाही बरं का. शिवपुराण सांगतं ज्या वेळेस आपलं पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेस आपल्याला या भारत देशामध्ये जन्म मिळतो. समाभ्याम पुण्य पापाभ्याम भवे जन्मच्या भारते. या भारतामध्ये जन्माला येण्याकरता भाग्य असावं लागतं. कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या भारताच्या मातीमध्ये अनेक संतांनी अवतार घेतले, आपलं अवतार कार्य केलं. म्हणून ही आपली भारताची भूमी फार पवित्र आहे. जेते हरीचे दास जन्म घेती. बघा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत भगवंताने अवतार कार्य केलं. म्हणून आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला, या भारताला एक विशेष उंची प्राप्त झाली. बघा आपल्या या देशाला काय म्हणतात? भारत माता. मग मला सांगा आपण असं पण म्हणू शकत होतो पाकिस्तान माता, चीन माता, का नाही म्हणत? कारण आपल्या भारताच्या मातीमध्ये थोर संतांनी अवतार कार्य केले. म्हणून आपल्या या भारताच्या भूमीला, या भारताला भारत माता म्हणतात. एक विशेष उंची प्राप्त झाली. बघा एखाद्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राष्ट्राचं, देशाचं नाव जर मोठं होत असेल तर संत महात्मे सांगतात की त्या मागे 3 जणांचा वाटा असतो. असं मी सांगत नाही. कोण सांगतंय? कबीरदास. 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर और क्रूर. बघा कबीरदास सांगतात की
असेल तर त्यामागे 3 जणांचा वाटा असतो. पहिला वाटा आहे कोण? सती, नंतर आहे संत आणि नंतर आहे शूर. बघा, सतीने म्हणजे स्त्रीने मुलांना संस्कार द्यायचे असतात आणि शूरांनी या देशाचं रक्षण करायचं असतं आणि संतांनी संस्कृती सांभाळायची असते. विठ्ठल विठ्ठल. पहिला वाटा कुणाचा आहे? स्त्रीचा. मग स्त्रीचं काय कर्तव्य आहे महिला मंडळ? मला सांगा. जिच्या डोक्यावर पदर तिला काय म्हणतात? हा, आता घ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्त्रीने मुलांना संस्कार द्यायचे असतात. कारण बघा, आपल्या या भारताच्या भूमीमध्ये सीतेसारख्या, द्रौपदीसारख्या, जिजाऊंसारख्या अनेक महान स्त्रियांनी अवतार कार्य केलं म्हणून आपल्या या देशाला विशेष उंची प्राप्त झाली. बघा, माझ्या जिजाऊनं छत्रपतींना संस्कार दिले आणि छत्रपतीने आपल्या संस्काराच्या बळावर स्वराज्य उभं केलं. असं म्हणतात की एखाद्या कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे कुणाचा हात असतो? स्त्रीचा. बघा, माझ्या जिजाऊंनी संस्कार दिले कुणाला? छत्रपतींना. तर बघा, माझ्या राजानं तुम्हा आम्हाला स्वराज्य अर्पण केलं. म्हणून स्त्रीने मुलांना संस्कार द्यायचे असतात. कारण बघा, ज्या वेळेस माझ्या जिजाऊंना डोळे लागले होते, विचारलं, जिजा तुझे डोळे नेमकं काय आहे? तर सांगावं, राजा मला हातामध्ये तलवार घ्यावी वाटते. राजा मला घोड्यावर स्वार व्हावं वाटतं. राजा मला शत्रूंचा निपात करावा वाटतो. आणि राजा जिकडं तिकडं धर्माची स्थापना करावी वाटते. राजा ते डोळे होते कुणाचे? जिजाऊ मासाहेबांचे. आणि असं ज्या वेळेस रामप्रभू गर्भामध्ये होते त्यावेळेस विचारलं कोणी? कौशल्य मातेला. कोणी विचारलं? दशरथ राजानं. कौशल्या तुझे डोळे नेमकं काय आहे? सांगितलं, हरी आणि रे धनुष मारीन रावण, आणि रे धनुष मारीन कौशल्या माताची. आताचे डोहाळे विचारूच नका. मला मिसळीत खावं वाटती, मला मातीच खावं वाटत. महाराज ऐका, तुकोबाई सांगतात, जशी गर्भाची आवड आहे तसा मुलगा जन्माला येतो. गर्भाची आवडी मातेचा डोहळा आणि तेथीच कळवळा तेथी डुंबे. म्हणजे जशी गर्भाची आवड आहे तसा मुलगा जन्माला येतो. म्हणून स्त्रियांनी काय करायचंय? मुलांना संस्कार द्यायचे. आणि दुसरं कार्य आहे स्त्रियांचं काय? आपल्या पतीची सेवा करणं. कारण हा धर्म आहे स्त्रीचा. काय? पतीची सेवा करणं. कारण तो कसा असो आपला पती, दारुडा असो पत्ती खेळणारा असो,
हरी भला हो बुरा हो चाहे कैसा भी हो मेरा पती मेरा देवता हो. तो पती कसा असू त्याची सेवा करणं हे कुणाचं काम आहे? पतिव्रतेचं. बरोबर ना महिला मंडळ? झोपल्या नाही तुम्ही? हे कोण आहे? देव. बरोबर ना? मग मला सांगा देव दारू पित असतो का? हा? विठ्ठला बघा महिला मंडळ हात वर करा बरं कुणा कुणाचं गिऱ्हाईक पित. ऐका ऐका बघा स्त्रीचा धर्म आहे काय. या ठिकाणी त्यांना माहिती आमचं गिऱ्हाईक पितं म्हणून तरी ते हात वर करत नाही का? त्यांचा धर्म आहे. पतीचा अपमान न करणं हा त्यांचा धर्म आहे म्हणून त्या ठिकाणी ते हात वर करत नाही. तसं त्यांना माहिती आहे आपलं गिऱ्हाईक पितं म्हणून. विठ्ठल विठ्ठल म्हणून स्त्रीने आपल्या पतीची सेवा करायची असते. आणि दुसरा मुद्दा म्हणजे मुलांना संस्कार द्यायचे असतात. तुम्हाला सांगून गेले जिजाऊने संस्कार दिले म्हणून माझ्या राजाने स्वराज्य घडवलं. म्हणून सगळी पुण्य कोणाला जाते? असतात. आणि दुसरा मुद्दा आहे शूर. शूरांनी त्या देशाचं रक्षण करायचं असतं. बघा आज त्या सीमेवर ते तरुण जवान लढताय, त्या ठिकाणी लढताय म्हणून आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत. बघा आता मागच्या महिन्यामध्ये आपण 26 जानेवारी साजरी केली. आपण त्या कार्यक्रमामध्ये कोणी त्या ठिकाणी गॅदरिंग केली असेल, कोणी भाषणं केली असेल, परंतु त्या ठिकाणी आपण फार आनंद घेतला. पण आपल्या या आनंद करता कित्येक वर्ष अगोदर ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली म्हणून काही ठिकाणी फार गोड लिहून ठेवले. हरी हरी जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी संगीन पर धर कर माथा सो गए अमर बलिदान जो शहीद हुए उनकी तरह
आणि तिसरा वाटा महाराज संतांचा आहे. बघा, संतांनी तुमच्या आमच्या करता हा ठेवा या ठिकाणी जतन करून ठेवला, म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी उभं राहून बोलतोय. कारण संतांचे तुमच्या आमच्यावरती फार उपकार आहे, म्हणून मी या ठिकाणी अभंग देखील संतपर निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, संतांचे तुमच्या आमच्यावरती फार उपकार आहे. अभंग हा संतपर आहे आणि अभंग हा संतपर असल्या कारणानं संत कुणाला म्हणावं हे तुम्हा आम्हाला कळणं गरजेचं आहे. नाहीतर 7 दिवस रामायण ऐकायचं आणि शेवट म्हणायचं रामाची सीता, असं व्हायला नको. मग अभंग संतपर आहे. संतपर असल्या कारणानं संत कुणाला म्हणावं? बघा, गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, हरी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी यो मद भक्त समे प्रिय. जे नेहमी संतुष्ट असतात, जे नेहमी समाधानी असतात, त्यांना काय म्हणायचं? संत. बघा, तुकोबरायांना काही साधकांनी प्रश्न केला, म्हणे का हो तुकाराम महाराज, तुम्ही नेहमी समाधानी असतात, संतुष्ट असतात, याचं कारण नेमकं काय आहे? त्यावेळेस तुकोबरांनी सांगितलं की अरे बाबा, आम्ही समाधानी आहोत, याचं कारण असं आहे की आम्ही काय करतो? सदा नामाचा घोष करतो. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आम्ही अखंड नामस्मरण करतो, म्हणून आमचं चित्त काय असतं? समाधान असतं. संतुष्ट हे चित्त सदा आणि तमगुण. हे 3 गुण ज्यांच्यामध्ये वास करत नाही त्यांना म्हणायचं विठ्ठल विठ्ठल. अजून सांगायचं झालं तर संत कुणाला म्हणावं? तर बघा, जो व्यक्ती साधन चतुष्टय युक्त आहे त्याला म्हणायचं संत. साधन चतुष्टय म्हणजे काय? तर विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही 4 साधनं ज्याच्याकडे अवेलेबल आहे त्याला म्हणावं संत. विठ्ठल. आपल्या ठिकाणी प्रश्न असा आहे महाराज, नेमकं विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय? तर बघा, विवेक कशाला म्हणतात? मला सांगा, आत्मा हा कसा आहे? झोपल्या नाही ना तुम्ही? बोलत चला. अविनाशी आहे, बरोबर? आत्मा हा मरत नाही. आत्मा अविनाशी आहे आणि तुम्ही आम्ही कसे आहोत? विनाशी. आपला नाश होणार आहे. मग आपला नाश होणार आहे, आपण विनाशी आहोत, आत्मा अविनाशी आहे. म्हणजे आत्मा म्हणजेच भगवान परमात्मा. भगवान परमात्मा हा अविनाशी आहे, तुम्ही आम्ही विनाशी आहे, असं ज्ञान ज्याला झालं, समजायचं विवेक. याला काय म्हणायचं? विवेक. आता पुढचा मुद्दा आहे वैराग्य. आता वैराग्य म्हणजे नेमकं काय? तर बघा, त्या मृत्यू लोकापासून तर ब्रह्म लोकापर्यंत आपल्याला आवड असलेल्या भोगाच्या, त्यागाच्या इच्छेला काय म्हणतात? कळालं का तुम्हाला? नाही ना? बघा, या मृत्यू लोकांमध्ये जेवढ्या काही वस्तू आहे, जेवढे काही जीव आहे, त्यांना आपण काय म्हणतो? माझे. मग ज्या दिवशी आपल्या जीवनामधून मी माझं नाहीसं होईल तेव्हा समजायचं वैराग्य प्राप्त झालं. तिसरा मुद्दा आहे समाधी षटक. समाधी षटक म्हणजे शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा आणि समाधान. हे 6 मुद्दे
ते 6 साधनं ज्यांच्यामध्ये आहे त्यांना म्हणायचं संत विठ्ठल चौथा मुद्दा असा आहे महाराज मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे काय तर मी तुम्हाला पहिले सांगून गेले. सगळ्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होण्याकरता धडपड करतात त्यांना म्हणायचं संत विठ्ठल विवेक हा संतांच्या ठिकाणी असतो. नामाबाई वर्णन करतात चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे की जे विठ्ठल काय साधनं ज्यांच्याकडे आहे त्यांना संत म्हणावं. अजून सांगायचं ठरलं तर संत. अजून सांगायचं झालं तर ज्यांना भगवंताशिवाय दुसरं काहीच आवडत नाही त्यांना म्हणायचं संत. तेची संत ज्यांचा हित विठ्ठले. ज्यांना भगवंताशिवाय दुसरं तिसरं काहीच आवडत नाही त्यांना काय म्हणायचं पिता त्यांना भगवंता
देवाशिवाय दुसरं तिसरं काही आवडत नाही त्यांना म्हणायचं संत. फक्त भगवान परमात्मा आणि देव माझा मी देवाचा, देवाशिवाय मला दुसरं काहीच नको, बोलण्याचे नाही आता देवाबिना काही, देवाशिवाय मला दुसरं काहीच नको त्यांना म्हणायचं संत. पण महाराज प्रसंग असा आहे, आजच्या या कलियुगामध्ये नेमकं खरे संत कोण आहे हे ओळखायलाच येत नाही. जे खोटे संत असतात महाराज त्यांचं तुम्ही विचारूच नका. गळ्यामध्ये भल्या मोठा माळा घालतील, कपाळाला कपाळ भरगंध लावतील, परंतु अंतःकरणामध्ये काम, वासना, आसक्ती शिल्लक आहे. अशांना तुकोबा प्रमाण दिलं. काय वरी भगवा झाला नव्हे म्हणून तुम्ही किती भगवे कपडे घाला, परंतु अंतःकरणामध्ये काम, वासना, आसक्ती जर शिल्लक असेल तर तुकोबरा त्यांना संत म्हणत नाही. मग का हो तुकोबरा 10:30 वाजले, अर्धा तास शिल्लक राहिला, अजून 3 चरण सोडायचे, नेमकं संत म्हणावं कुणाला? तुकोबरा सांगतात की तुम्हीच संत असून या जीवाचे कृपावंत माईबाप आहात. अभंगाचं प्रथम चरण.
मायबाप आहात. तुम्ही संत मायबाप कृपावंत आणि मग अशा या कृपावंत संत मायबापांचं मग पामराने काय वर्णन करावं. बघा या ठिकाणी प्रश्न असा आहे महाराज, तुकोबराय कोण आहे? कोण आहे तुकोबराय? संत आहे बरोबर. आणि तुकोबराय ज्यांना मायबाप म्हणतात, ज्यांना कृपावंत म्हणतात, ते देखील कोण आहे? संत आहे. मग मला सांगायचं काय आहे, तुकोबराय देखील संत आहे, ज्यांना मायबाप म्हणतात ते देखील संत आहे. म्हणून तुकोबराय संतांना मायबाप म्हणतात, कारण हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. विठ्ठल विठ्ठल. आज हल्ली जर का आपण बघितलं बर का आदिनाथ महाराज, आज जर आपण हल्ली बघितलं, एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकारला कधीच चांगलं म्हणत नाही, एक गायक दुसऱ्या गायकाला कधीच चांगलं म्हणत नाही. एक सरस गेला काहीतरी म्हणूनच विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय संत असून संतांना मायबाप म्हणताय. मला सांगायचं काय आहे की तुकोबराय या ठिकाणी नम्र होत आहे. बघा जीवनामध्ये माणसानं किती मोठं होऊ द्या, आभाळापर्यंत उंची गाठू द्या, परंतु ज्यांनी तुम्हाला मोठं केले त्यांना कधी विसरलं नाही पाहिजे माणसानं. कारण माणसानं नम्र असलं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, म्हणून माणसानं नम्र असलं पाहिजे. आता या ठिकाणी बघा, तुम्ही सर्व मोठे मोठे कीर्तनकार आहे, गायक आहे, तुमची मी मुलगी आहे बरोबर, पण तरी देखील आमच्या कांत देखील कीर्तनकार आहे. तुम्ही सगळ्या ठिकाणी उपस्थित आहात, कारण आता तुम्ही म्हणायला पाहिजे होतं काय ती बिरुळ्याची पोरगी पहिले गायन करायची, मध्ये स्वरातून जायची, आपण काय तिचं कीर्तन ऐकायचं. परंतु तुम्ही देखील या ठिकाणी आला, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. विठ्ठल तुकोबराय संतांना मायबाप म्हणताय, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की तुम्हीच संत असून या जीवाचे कृपावंत मायबाप आहात. या ठिकाणी प्रश्न असा आहे महाराज, तुकोबराय संतांना मायबाप म्हणताय, मग ज्या आई वडिलांनी तुम्हा आम्हाला जन्म दिलाय त्यांना का नाही म्हणत मायबाप? तर या ठिकाणी उत्तर असं आहे महाराज, आई वडील तुम्हा आम्हाला जन्म देतात, आई लहानचं मोठं करते, आपल्याला चालायला शिकवते, आणि नंतर आपलं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर मायबाप तुम्हा आम्हाला काय करतात, जन्म आणि मरण या गाड्यामध्ये अडकवतात, आणि संत काय करतात, त्यातून तुम्हाला मुक्त करतात. म्हणून तुम्ही संत मायबाप, म्हणून तुकोबरायांनी संतांना म्हटले मायबाप. आता मला या ठिकाणी सांगा, संतांना तुमचं आमचं हित कळतं, मग मायबापांना कळत नाही का? कळत नाही का? कळतं ना. तुकोबराय सांगतात, हरी लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित.
मायबाप म्हणतात विठ्ठल विठ्ठल. परंतु तरी देखील तुकोबाराय संतांना मायबाप म्हणताय. बघा तुमचं आमचं जे हित करतात त्या यादीमध्ये तिघांचा समावेश आहे. पहिले आहे संत, पहिली आहे आई, दुसरे आहे वैद्य म्हणजे आताचे डॉक्टर आणि तिसरे आहे संत. उदाहरण सांगायचं झालं तर या उदाहरणामध्ये आईची आणि वैद्याचा या ठिकाणी कमीपणा दाखवलेला आहे आणि संतांना मायबाप म्हटले का तर उदाहरण सांगून जाईल. बघा एका आईचा मुलगा आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर आपला मुलगा बरा व्हावा अशी आईला काय आहे तळमळ आहे बरोबर. पण आपला मुलगा कोणत्या मेडिसिन टॅबलेट न बरा होईल याचं ज्ञान आईजवळ नाही. आणि मग तेच ज्ञान की हा मुलगा कोणत्या मेडिसिन टॅबलेट न बरा होईल याचं ज्ञान डॉक्टरांजवळ आहे परंतु तळमळ नाही. आणि महाराज याच्याही पलीकडे संत व्यक्तिमत्व असं आहे संतांजवळ ज्ञानही आहे तळमळही आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय म्हणतात तुम्ही संत मायबाप कृपावंत. आता या ठिकाणी संत कुणाला म्हणावं हे तुम्हाला कळालं, मायबाप कळाले. आता पुढे शब्द प्रयोग केला कृपावंत. आता कृपावंत म्हणजे नेमकं काय तर बघा व्यावहारिक भाषेमध्ये तुम्हाला सांगते कृपावंत म्हणजे काय. बघा आपण आपल्या घरावर लिहितो काय आईची कृपा, वडिलांची कृपा म्हणजे एखाद्या देवाची कृपा तुमच्या आमच्यावरती असेल तर आपण ती कृपा घरावर गाडीवर किंवा लिहित असतो. परंतु महाराज प्रसंग असा घडला एका ठिकाणी मी घरावर नाव वाचलं मामांची कृपा. मी विचार केला म्हटलं आईची कृपा ठीक आहे पण नेमकी मामांची कृपा जरा मला काही कळालंच नाही. मग मला माझ्या वडिलांनी सांगितलं याला कदाचित मामानं पोरगी दिली असेल म्हणून मामांची कृपा. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला काय सांगावं. काल आपलं पारळा या ठिकाणी कीर्तन होतं आणि परवा धामोड्याला होतं. महाराज अशी सिस्टीम होती नेमकी मी काय बोलते हे मलाच कळत नव्हतं. माझा घसा पूर्ण जाम होऊन गेला, घसा कोरडा पडतोय म्हणून या ठिकाणी मी पाणी पिते. विठ्ठल विठ्ठल व्यावहारिक भाषेमध्ये कळालं कृपावंत कशाला म्हणतात. आता अध्यात्म सांगते बघा आध्यात्मिक शास्त्रामध्ये कृपावंत कशाला म्हणतात तर बघा सर्वांच्या कृपेचा अंत ज्या कृपेमध्ये होतो त्याला काय म्हणतात कृपावंत. मग सर्वांच्या कृपेचा अंत हा संतांच्या कृपेमध्ये होतो म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत. आणि पुढे तुकोबराय म्हणतात की आणि मग अशा या कृपावंत संत मायबापांचं मग पामराने काय वर्णन करावं. काय मी पतित रतिवाणू. बघा संतांचं मोठेपण सिद्ध करणं संतांच्या कीर्तीचं वर्णन करणं हे तुमचं आमचं काम नाही. तुकोबराय सांगतात की संतांचा मोठेपणा आपल्याला सिद्ध करायचा असेल तर तुकोबराय सांगतात की आपल्याला त्यांच्यासारखं व्हावं लागतं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कळो. कारण संतांचा महिमा शब्दानं सांगावं एवढी आपली पात्रता नाही दादा. संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकांचे काम नाही येते. मग का हो तुकोबराय संतांचा महिमा आगाध आहे पण नेमकं किती आगाध आहे तर तुकोबराय सांगतात की ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते संकट येतं तेव्हा भगवान परमात्मा अवतार घेतो. अभंगाचं दुसरं चरण. अवतार तुम्हा धराया कारण
बघा या ठिकाणी ताईंनी फार गोड चालुकीची रागातली चाल गायली. एकदा टाळी वाजवा बरं ताईं करता. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. जडजीवा तुकोबाळे सांगतात संत महात्मे काय करतात, ज्या वेळेस पृथ्वीवर संकट येतं, पुण्य संपुष्टात येतं आणि पाप वाढायला लागतं, तेव्हा भगवान परमात्मा काय करतो, अवतार घेतो. गीतेमध्ये सांगितलंय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्यावेळेस धर्मावर संकट येतं तेव्हा भगवान परमात्मा अवतार घेतात. विठ्ठल विठ्ठल. मग ताई एखादा उदाहरण आहे का संतांनी त्यांचा उद्धार केला आहे ना? बघा तुम्ही या ठिकाणी भागवत कथा श्रवण करत आहात, बहुतेक ती कथा आज झाली असेल किंवा उद्या होईल. ज्या वेळेस ध्रुव बाळ ध्रुव लोकाला गेल्यानंतर त्या वंशामध्ये नंतर वत्सर नावाचा राजा झाला. त्यानंतर त्या वत्सर राजानंतर अंग नावाचा राजा झाला आणि त्या अंग राजाला एक मुलगा झाला. कोण? मुलाचं नाव काय होतं? झाली कथा आज? नाही झाली ना? त्या मुलाचं नाव होतं वेन. बरोबर ना? वीर नावाचा मुलगा जन्माला आला, परंतु महाराज अंग राजा हा फार धर्मात्मा होता, परंतु वेन हा अधर्मी होता. कारण त्याची आई ही अधर्मी वंशामधील होते, म्हणून मुलगा हा अधर्मी निघाला. हा वेन फार विचित्र होता महाराज. हा वेन काय करायचा, समजा लेकर जर बाहेर खेळत असले तर हा वेन काय करायचा, त्यांना उचलायचा आणि विहिरीमध्ये टाकायचा. हा वेन जर गावामध्ये आला तर गावातले सगळे लोक पळायचे घरामध्ये आणि दरवाजा लावून मध्ये बसायचे. इतका हा वेन आतंकवादी होता. आणि मग त्या ठिकाणी या राजाला ते दुःख सहन होईना आणि मग त्या ठिकाणी त्या राज्यातील लोकांनी अंग राजाला सांगितलं की राजन, हा मुलगा फार त्रास देतो, हा मुलगा आमच्या लेकरांना मारतोय. त्यावेळेस त्या अंग राजाला फार दुःख झालं. कारण बघा ज्या वेळेस आपला मुलगा आपलं ऐकत नाही त्यावेळेस बापाला आई बापाला दुःख होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुमचा मुलगा आमचं ऐकत नाही, त्यावेळेस अंग राजाने सांगितलं वेन बाळा, तू एका राजाचा मुलगा आहे, तुला पुढे राजा व्हायचंय, असा अधर्म करू नको, असा अधर्मी वागू नको, लोकांना मारू नको. परंतु महाराज तो काही ऐकायला तयार नाही. मग ज्या वेळेस मुलं बाळ ऐकत नाही त्यावेळेस त्या ठिकाणी बापाला वैराग्य प्राप्त होते बरं का. मग त्या ठिकाणी अंग राजाला वैराग्य प्राप्त झालं आणि अंग राजानं काय केलं, राज्य सोडलं आणि वनामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. कोण? अंग राजा. झोपू नका बरं का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अंग राजा वनामध्ये निघून गेले, परंतु बघा राजाशिवाय प्रजेला शोभा नाही. मग त्या ठिकाणी ते लोक फार दुःखी झाले आणि राजाला शोधण्याकरता निघाले. राजा काही सापडला नाही आणि मग त्यावेळेस संतांना दया आली. संत त्या ठिकाणी आले आणि संतांनी ठरवलं की आता आपण वेणला काय करू, राजा करू. त्या ठिकाणी वेणला राजा केलं. त्यांना वाटलं आता राजा झाल्यानंतर हा सुधारेल, परंतु महाराज तो काही सुधारला नाही. तो फार उन्मत्त झाला. बुडविला अधर्म झाला फार, सोसविन भार मजाता. हा फार उन्मत्त झाला. मग त्यावेळेस पुन्हा संत महात्मे त्या ठिकाणी आले आणि त्याला समजून सांगितलं की वेण असं करू नको बाळा, परंतु तो काही ऐकायला तयार नाही. तो उलट म्हणाला की संतांनो, तुम्ही संत आहे, तुम्हाला कळतं का गीतेमध्ये काय सांगितलंय? राजा हा कोण असतो?
भगवान असतो. बघा तो वेण एवढा उन्मत्त झाला होता, त्यानं संपूर्ण राज्यामध्ये घोषणा दिली होती, काय न यष्टव्यम न दातव्यम न होतव्यम. या प्रजेमध्ये या राज्यामध्ये आजपासून न यष्टव्यम यज्ञ होणार नाही, दान होणार नाही, होम हवन होणार नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी प्रजा फार चिंतेमध्ये पडली. संत पुन्हा त्या ठिकाणी आले. संतांनी समजून सांगितलं, तो ऐकायला तयार नाही. आणि मग त्यावेळेस तो संतांना उलट उत्तर द्यायला लागला, तुम्हाला काही कळतं का म्हणे, राजा भगवान असतो, राजाची पूजा केली पाहिजे. बघा संत हे फार कोमल असतात. संत हृदय नवनीत समाना. संत फार कोमल असतात, परंतु ज्या वेळेस लातो के भूत बातों से नहीं मानते, त्यावेळेस संत आणि भगवंत हे कठोर होतात. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी संतांनी हंकार केला आणि हंकार केल्या दिवशी तो वेण मरण पावला. आणि तो वेण मरण पावल्यानंतर त्या ठिकाणी त्या वेणच्या दोन्ही बाहूंचं मंथन केलं. आणि त्या मंथनामधून पृथ्वी भगवान आणि आरती महाराणी प्रगट झाली. विठ्ठल विठ्ठल. संतांना धर्मप्रिय आहे, देवाला देखील धर्मप्रिय आहे. मग धर्मावर जर संकट आलं तर भगवान परमात्मा काय करतो, अवतार घेतो. बघा एक श्लोक आलेला आहे शिवपुराण ग्रंथामध्ये, यदा यदा हि लोकस्य दुःखम किंचित प्रजायते तदा तदा वत्रनस्त्वं करिष्यसि निरामयम्. संकट जर आलं पृथ्वीवर तर भगवान परमात्मा अवतार घेतो आणि तुमचं आमचं संकट काय करतो, निवारण करतो. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण, पुढे शब्द प्रयोग केला, उद्धाराया जन. तुमच्या आमच्या सामान्य जीवाचा उद्धार कोण करतं, संत करतात. आपण जर बघितलं हे जन कसं आहे महाराज, बहुता छंदाचे बहु असे जन नाही वाटू मन त्यांच्या सवे किंवा तुका म्हणे जन दुतोंडी रहा सावध. हे जन कसं आहे महाराज, हे जन धड घोड्यावर चालू देत नाही, आपल्याला माहितीच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा हे जन तुम्हा मला नाव ठेवतो. आपण जे काम करतोय, चांगलं जर काम करत असेल ना, लोक नाव ठेवतात महाराज आपल्याला. परंतु तुकोबराय सांगतात की जन कसं जरी असलं तरी संत काय करतात, त्याचा उद्धार करतात. बघा म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे की तुम्ही जनाचं ऐकू नका. बघा आता कथेमध्ये जर आम्ही म्हटलं ताई जरा नाचा ना, ते म्हणतात ताई गज नाचा वाटत पण गिराईक धड नाही ना, लोक काय म्हणतील. बघा लोक काय म्हणतील या 3 शब्दावरून माणसाचं जीवनामधील सगळे स्वप्न अधुरे राहून जातात. मला सांगायचं काय आहे की लोकांना काय आवडतं ते तुम्ही करू नका, तुम्हाला जे आवडतं ते करा. कारण एक दिवस तुमची आवड जगाची आवड ठरेल. विठ्ठल विठ्ठल. आणि तुम्ही जर या जनाचं ऐकलं तर तुमची फटफजुती नक्की होणार आहे. कुशला
कुशळ हे जन चळीतील तुझे नाम घेता. विठ्ठल विठ्ठल बघा, मला सांगायचं काय आहे की तुम्ही जनाचं ऐकू नका, आणि तुम्ही जर ऐकलं तर जीवनामध्ये फटफटीती नक्की होणार आहे बरं का. हे बघा, एका मुलाचं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यानंतर तो निघाला सासूवाडीला बायको आणण्याकरता, जसे आमच्या किशोर महाराजांचं झालं. विठ्ठल विठ्ठल निघाला बायको आणण्याकरता, पण सांगितलं आई ना, बाळा जरा लवून बंजून जा. काय लवून बंजून जा. त्या ठिकाणी हा मुलगा निघाला वाकत वाकत. पुढे प्रसंग असा घडला, यांच्यावर जाऊ नका तुम्ही. विठ्ठल विठ्ठल हा मुलगा वाकत वाकत निघाला, पण पुढे प्रसंग असा घडला, एका माणसाची बाजरी चोरीला गेली होती. हा निघाला वाकत वाकत. त्यानं बघितलं, का रे म्हणे बाळ्या, रात्री चोरी करतो दिवसा पण करतो का? हो किशोर महाराज. महाराज या ठिकाणी त्याला असं हाणलं, महाराज बेदाम मारलं. तो म्हणे अहो मारू नका ना. म्हणे बायको आणण्याकरता चाललो. म्हणे का रे मासा वाकत वाकत कोण चालला? म्हणे आईनं सांगितलं. म्हणे आता एक काम कर, आता असं वाकत जाऊ नको, आता असं म्हण, हा हू हा हू असं करत तू पुढे चाल. आता हा निघाला हा हू करत, पण तो पुढे प्रसंग असा घडला महाराज, एका पारध्यानं हरिण पकडण्याकरता जाळं टाकलं होतं, आणि नेमकी ती हरिण जाळ्यामध्ये येण्याचा टाइम हा चालला हा हू करत. ती हरिण गेली पळून. तिथं असा बेदाम मारला, तू म्हणे मारू नका ना, बायको आणण्याकरता चाललो. म्हणे मग का रे असा हा हू काय भानगडी? म्हणे ते मागच्या काकांना सांगितलं हा हू करत. मग आता म्हणे आता एक काम कर, आता असं म्हणू नको, आता असं म्हण, लई वाईट झालं लई वाईट झालं. हा निघाला म्हणत लई वाईट झालं. आणि पुढं प्रसंग असा घडला महाराज, एका राजाला 15 वर्षानंतर मुलगा झाला होता, आणि तिथं गेला, म्हटलं लई वाईट झालं, तिथं बेदाम मारला. मला सांगायचं काय आहे की त्या ठिकाणी त्याला बेदाम मारलं, सासूरवाडीला गेला नाही, पण सुजून घरी आला. विठ्ठल मला सांगायचं काय आहे, तुम्ही जनाचं ऐकू नका, जीवनामध्ये फजिती नक्की होणार आहे. म्हणून तुकोबा सांगतात की जन कसं असू, संत काय करतील त्याचा उद्धार करतात. म्हणून उद्धराया जन पुढे शब्द प्रयोग केला जड. बघा जड म्हणजे काय, आपण जर एखादी वस्तू, त्या वस्तूला आपण उचलून ठेवल्याशिवाय ती दुसरीकडे जात नाही, त्याला काय म्हणतात? जड. दगड बघा, दगड हा जर आपण उचलला नाही, तो बाजूला जाणार आहे का? नाही महाराज. म्हणून जड त्या ठिकाणी तुकोबा सांगतात की जडातला जड जरी असला तरी संत काय करतात? उद्धार करतात. बघा रेडा प्राणी किती जड आहे हो, त्याचा उद्धार माझ्या माऊलींनी केला. कारण संतांचे तुमच्या आमच्यावरती फार उपकार आहे दादा. बघा एखाद्या लेकराची आई व्हायचं असेल तर वयाचे 18 वर्ष पूर्ण लागतात, परंतु वयाच्या 16व्या वर्षी माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून जगाची आई ज्ञानोबा झाले. माझ्या तुकोबारायांचा गाथा कर्मठांनी इंद्रायणीमध्ये बुडवला, तरी देखील माझ्या तुकोबारायांचे सामर्थ्य एवढं होतं, तो गाथा देखील तरुण वर आला. संतांनी तुमच्या आमच्या करता फार कष्ट सहन केले महाराज, आणि तुमच्या आमच्या करता या ठिकाणी ज्ञानाचे घास वाढवून ठेवले. बघा आज ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्या करता ज्ञानेश्वरी लिहिली. जगातील मोठे मोठे शास्त्रज्ञ त्या ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास करताय, परंतु त्यांना देखील माझ्या माऊलींची महती कळाली नाही. विठ्ठल विठ्ठल संतांचे तुमच्या आमच्यावरती फार उपकार आहे. संत अवतार घेतात कशा करतात? तर बुद्ध राया जन जड जीवा विठ्ठल विठ्ठल. मग आता साधक लोक म्हटले का हो तुकाराम महाराज, तुम्ही फक्त जड जीवांचा उद्धार करतात का हो? तुकोबाराय म्हटले नाही. तुकोबाराय म्हणतात
की संत या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर काय करतात, समाजामध्ये सुखाची, भक्तीची, भावाची काय करतात, वृद्धी करतात. बघा, आम्हाला सुख पाहिजे, प्रत्येकाला बरोबर सुख पाहिजे आहे. सुखा करता जीवनामध्ये भक्ती असणं गरजेचं आहे आणि भक्तीमध्ये भाव असणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. या जगामध्ये असं कोणी नाही त्याला सुख पाहिजे, दुःख पाहिजे. प्रत्येकाला सुख पाहिजे. म्हणजे सुख जर कुठं असेल तर ते सुख म्हणजे माझ्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून संत काय करतात, त्या मृत्यू लोकांमध्ये सुखाची वृद्धी करतात. पुढे शब्द प्रयोग केला, भक्ती. जीवनामध्ये भक्ती असणं गरजेचं आहे. भक्ती जर म्हटलं तर आपल्याला आठवतं कोण, मीराबाई. किती भक्ती होती जीवनामध्ये. लोक नाव ठेवायला लागले, बाप देखील स्वीकारत नाही महाराज, तरी देखील माझ्या मीराबाईंनी भक्ती सोडली नाही. बघा, चित्रकूटामध्ये त्या ठिकाणी तुलसीदास होते. या मीराने पत्र पाठवलं की महाराज, मला समाज त्रास देतोय, मला भक्ती करून देत नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी तुलसीदास म्हटले, अगं मीरा, परीक्षा ही सोन्याची होती, पितळाची नाही. हे बघ मीरा, तुझ्या भक्तीमध्ये तुला जर कोणी आड येत असेल, तुझा बाप असू किंवा भाऊ असू, तू त्याचा त्याग कर. आणि मग त्यावेळेस मीराबाईंनी मेवाड सोडलं आणि कुठं आल्या, वृंदावनामध्ये आल्या. विठ्ठल विठ्ठल. परंतु महाराज, ही भक्ती नेमकी जन्माला आली कुठं? भागवत महात्म्यामध्ये सांगितलंय काय, उत्पन्ना द्रविडे सहम. ही भक्तीचा जन्म झाला कुठे, दक्षिण भारतामध्ये. आणि ही भक्ती वाढली कुठं, वृद्धिम कर्नाटके गता. या भक्ती झाली कर्नाटकामध्ये. आणि या भक्तीला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी सन्मान भेटला. कुठं कुठं, पंढरपूर असेल, आळंदी असेल, क्वचित महाराष्ट्र. आणि ही भक्ती जेव्हा गुजरातमध्ये गेली तेव्हा ही भक्ती जीर्ण झाली, लोप पावली. गुजरे जिल्ह्यात. मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं मुस्कुंद राजाला आदेश केला की हे राजन, गुजरातमध्ये जा, नरसिंह मेहता या नावानं जा आणि गुजरातमध्ये भक्तीची वृद्धी कर. म्हणून वाढावया भक्ती. संत महात्मे काय करतात, या मृत्यू लोकांमध्ये भक्तीची काय करतात, वृद्धी करतात. आणि पुढे सांगितलं काय, भाव. भक्तीमध्ये भाव असणं गरजेचं आहे. भाव जर म्हटलं तर आपल्याला आठवते कोण, शबरी माता. जीवनामध्ये भाव होता, अंतःकरणामध्ये भाव होता. वाट बघत होती जगाच्या मालकाची. किती वर्ष वाट बघितली, 1 वर्ष नाही, 82,000 वर्ष वाट बघितली. आणि एक दिवस जगाचा चालक मालक भगवान तिला भेटणं करता आला. एवढा भाव असावा जीवनामध्ये, जगाच्या मालकाने आपल्यापर्यंत यावं. जगाचा मालक भेटणं करता तिला वाटलं जगाच्या मालकाचे पाय आपण धुवावे. परंतु ऐका माझ्या महिला मंडळींनो, शबरीजवळ पात्र नव्हतं, परंतु पात्रता होती. आता पात्र भरपूर आहे, पात्रता राहिली नाही. तर शबरीला वाटलं पाय धुवावे, परंतु पात्र नाही. तर शबरीनं काय केलं महाराज, हाताचं पात्र केलं, देवाच्या पायाखाली हात घातले. एवढी रडली, आपल्या आश्रमी देवाचे पाय धुवून काढले. असा भाव असावा. म्हणून वाढावया भाव. आणि पुढे धर्माची स्थापना, धर्माची वृद्धी करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेतो. म्हणून वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म. आणि हे केव्हा होतं, जेव्हा आपल्या कुळापासून जी परंपरा चालत आलेली आहे, काय, देवाचं नामचिंतन करणं, आणि ती परंपरा आपण जर चालू ठेवली तर तेव्हा भगवान परमात्मा काय करतो, ही 4 साधना आपल्याला अवेलेबल करून देतो. विठ्ठल विठ्ठल वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचारी नाम विठोबाते. आणि पुढे तुकोबाई सांगतात की सर्व कार्य करत असताना बघा, जीवनामध्ये जर साध्य करायचं असेल तर माणसाला संगती उत्तम असली पाहिजे. तुकोबाई सांगतात तुम्हाला साध्यपर्यंत पोहोचायचं आहे ना, मग काय करा, संतांची संगती करा, अभंगाचं शिव